नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात दिवाळीबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती। तर दिवाळीच्या काळामध्ये घरामध्ये आनंद, उत्साह आणि प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं। माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो। परंतु या काळामध्ये आपल्याकडून काही ना काहीतरी नकळत चुका घडत असतात आणि याची जाणीव सुद्धा आपल्याला होत नसते आणि त्याचमुळे लक्ष्मी मातेची कृपा सुद्धा आपल्यावर होत नाही। आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळी येण्याअगोदरच आपल्याला अशा काही गोष्टी आहेत त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत याची संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर आपल्याला हे माहीतच आहे की हिंदू धर्मामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे आणि माता लक्ष्मी सुद्धा स्वच्छता प्रिय आहे। ज्या घरामध्ये स्वच्छता असते, आनंद असतो, उत्साह असतो, त्या घरामध्ये ती नक्कीच प्रवेश करते। परंतु जिथे गलिच्छपणा, अस्वच्छता आणि भांडणतंटे होत असतील या ठिकाणी लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही। प्रवेश करते ती लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। आणि म्हणूनच दिवाळीच्या अगोदर आपल्याला घरातून अशा काही गोष्टी आहेत त्या लगेच बाहेर करायच्या आहेत। त्यामध्ये सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंद पडलेले घड्याळ। कारण घड्याळ हे वेळ दर्शवण्याचं काम करत असतं। त्यामुळे वेळ सूचित करणारी बंद पडलेली वस्तू आपल्या घरामध्ये जर ठेवली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। त्यामुळेच आपल्या घरामध्ये जर बंद पडलेले घड्याळ असेल, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू बंद पडलेल्या असतील तर त्या लवकरात लवकर घरातून बाहेर फेकून द्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्या घरामधील देवघरामध्ये जर फाटलेले ग्रंथ किंवा तुटलेल्या मूर्ती, खंडित झालेल्या मूर्ती किंवा काही सामान असेल तुटले फुटलेलं आणि जे आपण देवघराच्या ड्रॉमध्ये वर्षानुवर्षे ठेवलेलं असेल तर ते आपल्याला सर्वात आधी साफ करायचं आहे। देवघर अतिशय स्वच्छ करायचं आहे। दिवाळीच्या अगोदर देवघरामध्ये मोजकेच देव ठेवायचे आहेत। खंडित मूर्ती असतील त्या आपल्याला विसर्जित करायच्या आहेत, कारण या मूर्ती आपण ज्या वेळेला पूजतो त्यावेळेला त्यांची कृपा न होता आपल्याला दोषसुद्धा लागू शकतो। त्यामुळेच देवघर अतिशय सुटसुटीत, सुंदर आणि प्रसन्न ठेवायचं आहे। त्याच पद्धतीने जर देवघराला आपल्याला कलर करता आला तर कलरसुद्धा करून घ्यायचा आहे, कारण यामुळे प्रसन्नता वाढते, देवांचं सत्व कायम राहतं आणि घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत होते। तर अशा पद्धतीने देवघर आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतरचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे जुन्या चपला। आपल्याकडे खूप चपलांचा ढीग असतो। प्रत्येक वेळेला आपण नवीन नवीन चपला खरेदी करतो आणि त्या जुन्या चपलासुद्धा आपण साठवत राहतो। असे करून आपल्याकडे ढीग साठत जातो आणि त्या चपला आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आणण्याचं काम करतात। त्यामुळे तुटलेल्या चपला ह्या दुरुस्त करता येण्यासारख्या नसतील तर त्या लवकरात लवकर कचऱ्यामध्ये फेकून द्याव्या आणि ज्या चांगल्या चपला असतील, ज्या आपण वापरत नसेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये आपण ठेवलेल्या असतील, त्यासुद्धा आपल्याला इतर गरजू लोकांना दिल्या तरी चालेल। पण तुटलेल्या चपला आपल्याला कुणालाही न देता कचऱ्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यातल्या त्यात बऱ्यापैकी चांगल्या चपला असतील तर त्या मात्र आपण दान देऊ शकतो। कारण जुन्या पुराण्या तुटलेल्या फाटलेल्या चपला आपल्या घरामध्ये ठेवणं म्हणजे धनाचा नाश करणं आणि हे खरं सत्य आहे, शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आपल्याला असं काही न करता दिवाळीच्या अगोदर या चपला बाहेर फेकून द्यायच्या आहेत। त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे फाटलेले कपडे। आपल्या घरामध्ये खूप कपडे असतात, आपण नवनवीन कपडे खरेदी करत असतो आणि आपल्या लहान मुलांचे असतील, आपले असतील, खूप काही कपडे आपले कपाट भरलेली असतात, एवढे कपडे आपण खरेदी करत असतो। परंतु आपण एक काम करत असतो, फाटलेले कपडेसुद्धा आपण त्यामध्येच मिक्स करून ठेवलेले असतात। असे न करता जे काही फाटलेले कपडे असतील, घालण्यायोग्य नसतील, ते कपडे आपल्याला साईडला काढायचे आहेत। कारण फाटकी कपडे घरामध्ये साठवून ठेवणे म्हणजेच लक्ष्मीची अवकृपा होणे। या ठिकाणी लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही। म्हणून दिवाळीच्या अगोदर आपल्याला या फाटक्या कपड्यांची विल्हेवाट लावायची आहे, घरातून बाहेर फेकायचे आहेत। जर त्यातल्या त्यात बरे आणि घालण्यासारखे, घालण्यायोग्य कपडे असतील तर मात्र गरजू लोकांना आपण दिले तरीही चालणार आहेत, परंतु ते कपडेसुद्धा आपल्याला धुवून स्वच्छ करून द्यायचे आहेत। त्याचप्रमाणे घरामध्ये आपल्या जर नवीन फर्निचर आलेलं असेल परंतु जुनं फर्निचरसुद्धा आपण साठवून ठेवलेलं असेल तर असे न करता जुनं फर्निचर आपल्याला बाहेर काढायचं आहे लवकरात लवकर। जर कुणाला हवं असेल तर त्यांनासुद्धा आपण देऊ शकतो, परंतु आपल्या घरामध्ये जुनं फर्निचर अजिबात ठेवू नये।
यामुळे आपल्या जीवनावरती अनेक परिणाम होताना दिसत असतात। आपल्याला जरी असं वाटत असलं की याने काय होणार आहे, परंतु शास्त्रामध्ये याचा निषेध केलेला आहे। म्हणूनच दिवाळीच्या अगोदर आपल्याला घरामध्ये तुटलेलं किंवा जुनं फर्निचर असेल ते लवकरात लवकर घराबाहेर करायचं आहे आणि जे काही आपल्या घरामध्ये फर्निचर वापरामध्ये असेल त्याचीसुद्धा आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे। त्यानंतरचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या वेळेला आपण मांसाहार करत नाही, परंतु ज्यांना काही मांसाहार करायचा असेल तर ते अंडी वगैरे फ्रीजमध्ये ठेवतात आणि दिवाळी झाल्यानंतर खाऊ असे म्हणून ते फ्रीजमध्ये त्यांनी ठेवलेलं असतं। परंतु असे न करता या दिवसांमध्ये आपल्याला कोणत्याही मांसाहारी पदार्थाला आणायचं सुद्धा नाही आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवायचं नाही आहे। फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू नये, कारण फ्रीजमध्ये सुद्धा आपण फुलं वगैरे इतर गोष्टी ठेवलेल्या असतात, वेज ठेवलेलं असतं आणि तेच जेवण आपण घेत असतो। कुठेतरी त्याचा स्पर्श इकडचा तिकडे झालेला असतो आणि आपण देवाची सेवासुद्धा या काळामध्ये करत असतो। त्यामुळे दिवाळीच्या काळामध्ये आपल्याला या गोष्टी घरामध्ये आणायच्या सुद्धा नाही आहेत आणि त्या ठेवायच्या सुद्धा नाही आहेत। या उलट दिवाळीच्या काळामध्ये माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी घराचा प्रत्येक कोना न कोना साफ करून घ्यायचा आहे। घरातील अनावश्यक सामान घराबाहेर करायचं आहे। चांगल्या वस्तू योग्य ठिकाणी योग्य त्या दिशेला लावून ठेवायच्या आहेत। त्याच पद्धतीने प्रत्येक घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजलचा छिडकाव करायचा आहे। त्यामुळे घरामध्ये सकारात्मक शक्ती वावरते आणि आपली जी काही अडलेली कामे असतील त्यामध्ये कधीही बाधा येत नाही। त्याचप्रमाणे घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। घराबाहेर स्वच्छता करून तिथे रांगोळी अवश्य काढायची आहे। तसेच घरामध्ये धूप दीप किंवा कापूर अशा पद्धतीने आपल्याला जाळायचं आहे। त्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्यामुळे आपली सर्व काही कामे किंवा आपल्या सगळ्या काही अडचणी दूर होतात, दुःखांचा नाश होतो, दरिद्रता निघून जाते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते। त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमी पडत नाही। तर या पद्धतीने आपल्याला दिवाळीच्या वेळेला या गोष्टी घराबाहेर लवकरात लवकर करायच्या आहेत आणि आपल्या घरामधील वातावरण उत्साही आनंदी ठेवायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि दरिद्रता आपल्या घरातून कायमची निघून जाईल। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। जर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।